झालेले आहे. जे नियोजन आम्ही 385 कोटीचं होतं, पण मागचं दायित्व 154 कोटीच्या आसपास असल्यामुळे आपल्याला यावर्षी 300 कोटीच्या आसपास निधी वापरायला मिळतो आहे. आणि सगळ्या लोकप्रतिनिधी इव्हन पहिल्यांदा परभणी जिल्ह्याच्या इतिहासात जनतेने ज्या काही मागण्या केल्या पालकमंत्री जनता दरबारच्या माध्यमातून त्याच्यावरती सुद्धा विचार होणार आहे, त्याच्यावरती सुद्धा जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठीचं निधीची तरतूद केलेली आहे. वेगवेगळ्या विभागांनी ज्या अत्यंत गरजेच्या अशा गोष्टी आहेत ज्या त्यांनी मागण्या केलेल्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा निधीची तरतूद आपण केली. पुढे शहराच्या अनुषंगाने पालकमंत्री जनता दरबाराच्या अंतर्गतच मला वाटतं 70-80 कोटीच्या ज्या काही लोकांनी तक्रारी दिल्या होत्या त्या जास्ती करून रस्ता नाली अशाच गोष्टीच्या होत्या. तर 70-80 कोटीची त्याची मागणी आहे आणि वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींची अशी वेगळी आहे. परंतु ह्या वर्षी शहराच्या विकासासाठी फक्त 28 कोटी रुपयाचा दलित वस्ती आणि नगर विकास हा महानगरपालिकेने 28 कोटी रुपयाचाच निधी उपलब्ध आहे. म्हणून ती तारेवरची कसरत राहणारे प्रशासनाची कशा पद्धतीने ते सगळं प्रायोरिटी कुठल्या गोष्टीला देतील. पण नियमानुसार प्रत्येक गोष्टीची गरज ओळखून गरजेच्या ठिकाणी निधीचं नियोजन केलं. वाळू धोरण इतकं चांगल्या पद्धतीने महायुती सरकारने आणलेलं आहे आणि पावसाळा असल्यामुळे काही नियमानुसार आता रेतीचं आपण रेती काढू शकत नाही 10 जूनच्या नंतर. तरीसुद्धा जिल्हा भारती घरकुलाचे आहे त्यांना रेती 5 ब्रासपर्यंत मोफत देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे. त्यासाठी नियोजन आम्ही करतो. आता जर रेती ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा कोणी आपल्या जिल्ह्यामध्ये रेती काढताना आढळलं तर त्या ठिकाणचा तहसीलदार प्रांत इव्हन कलेक्टर साहेबांना सुद्धा कायदेशीर कारवाई केल्या जाईल अशा सूचना झाल्या. परभणी शहरामध्ये 10-15 दिवसांपासून लाईटच्या जास्ती समस्या झालेल्या आहेत. तर 10 MVAचा ट्रान्सफॉर्मर शहरातला आपला फेल झाल्यामुळे आणि तो आपण तात्पुरतं 5 MVAचा ट्रान्सफॉर्मरकडून आपण वीज सुरळीत केलेली आहे. पण तरीसुद्धा आणखीन एक 15 दिवसामध्ये ही विजेची समस्या दूर होईल. परंतु परभणीकरांच्या आशीर्वादाने ऊर्जा राज्यमंत्री खातं माझ्याकडे असल्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये परभणीमध्ये ऊर्जेच्या समस्या राहणार नाही यासाठी आम्ही पूर्ण नियोजन केलेलं आहे. RDSSच्या माध्यमातून सुद्धा काम चालू आहे आणि आणखीन भरीव असं जिथं जिथं आवश्यकता वाटते ओव्हरलोड जे सबसेंटर्स वगैरे झालेले आहेत त्या ठिकाणी आम्ही चांगली नियोजन केले. आमदार साहेबांची तक्रार चुकीची आहे. उलट महाराष्ट्रामध्ये 48 तासाच्या आत जर DP फेल झाला तर देण्याचं काम इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चालू आहे, राज्यभरामध्ये चालू आहे. जिल्ह्यामध्ये काय आहे ते सगळा आढावा आपण घेतलेला आहे. पण आज तरी तशी परिस्थिती नाही आहे. पाऊस चांगला 100 mmच्या वरती असा जवळपास 4 तालुक्यांमध्ये झालेला आहे. त्यामुळे तशी अजूनही परिस्थिती नाही आणि 34% पेरणी आतापर्यंत झाली.